पणूची गोष्ट. सातारा, शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. शौर्य, पराक्रम, त्याग, बलिदान यांची परंपरा असलेला जिल्हा. या जिल्ह्यात कृष्णा, तारळी आणि उरमोडी या 3 नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेलं उंब्रज हे गाव. या गावाला ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभला आहे. याच गावात कुस्तीची परंपरा असलेल्या मध्यमवर्गीय जाधव कुटुंबात तिचा जन्म झाला. जन्माबरोबर संस्काराचं बाळकडू मिळालेली पणू तिच्या आयुष्यात आलेल्या विविध वळणांवर नियतीनं आखून दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी स्वतःला शोधत राहते. इथं तिची गोष्ट सुरू होते. प्राथमिक माध्यमिक शिक्षण घेत असताना खेळाबरोबर विशेष असलेल्या आवडीतून कराटे, बॉक्सिंग या खेळ प्रकारात तिनं विभागीय राष्ट्रीय कराटे बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकापर्यंत झेप घेतली. पण रक्तातील पिढीजात कुस्तीचा वारसा तिला कुस्तीसाठी खुणावत होता. 2 पिढ्यांची कुस्तीची परंपरा तिच्यासाठी पुन्हा कुस्तीचा आखाडा तयार होत होता. आजोबांचा आशीर्वाद, वडिलांचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ती तांबड्या मातीच्या तालमीत शड्डू ठोकून उतरली. नियमित सराव, मेहनत, खुराक यातून स्वतःला कुस्तीयोद्धा म्हणून ती मैदानात उतरली. एक स्वप्नाळू मुलगी ते कुस्तीपटू असं स्वतःला तिनं बदलवलं. तिचं चालणं, बोलणं, वागणं, नजरेतील करारीपणा आखाड्यातील इतर कुस्तीपटूंसाठी एक जरब होती. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली 12 वर्षहून अधिक काळ अनेक मैदानं तिनं गाजवली. अनेक प्रतिस्पर्ध्याला धूळ चारली. यामध्ये तिच्या मेहनतीने राष्ट्रीय बेल्ट रेसलिंग कुस्ती स्पर्धा प्रथम, ऑल इंडिया चॅम्पियनशिप पुणे सुवर्ण पदक, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर तिनं उच्चांकी आपलं कुस्ती कौशल्य दाखवून दिलं. ती जेव्हा जेव्हा आखाड्यात उतरायची तेव्हा तिच्या वडिलांचं काळीज सुपाहून मोठं व्हायचं. अंग मेहनतीबरोबरच बुद्धीला, मनाला ताकद मिळावी म्हणून कळत्या वयात तिला वाचनाची आवड लागली. झपाटल्यासारखी ती पुस्तकं वाचू लागली. मिळालेला रिकामा वेळ पुस्तकं आणि भटकंती यामध्ये घालवायची. वाचन, अनुभव आणि निरीक्षणातून तिच्यातील प्रतिभेला पंख फुटायला लागले आणि ती आपली मतं स्वतंत्रपणे कागदावर उतरवू लागली. स्पष्टवक्तेपणा, परखडपणा, अन्यायाविरुद्ध, चुकीच्या गोष्टींविरुद्ध ती लिहू लागली. ती लिहिती राहिली तसतशी तिच्या लेखणीला धार येऊ लागली. मनातला स्वतःबरोबरचा संघर्ष ती लेखणीतून उतरवत राहिली. अवतीभोवतीचे घडतंय ते स्वतःच्या नजरेने टिपत कागदावर उतरवत राहिली. शिक्षणाच्या निमित्तानं ती भटकत राहिली. निसर्गात रमायला तिला खूप आवडायचं. पानं, फुलं, पक्षी, प्राणी यांच्याशी तिची घट्ट मैत्री झाली. तिला नवे सूर सापडत आहेत. खरं तर एक सक्षम लेखिका म्हणून आज ती आपणासमोर येत आहे. वाचकांच्या समोर पुस्तक रूपात स्वतःला अभिव्यक्त करते. तेव्हा कदाचित तिचं वय आणि अनुभवावर शंका निर्माण होईल. पण प्रतिभेला वय नसतं. पणूला ती लेखन प्रतिभा खूप कमी वयात गवसलीये आणि नेमकेपणाने, तटस्थपणे तिला आपलं म्हणणं, आपले विचार समर्पकपणे लिहिता येतात. अशी ही पणू म्हणजे लेखिका कुमारी प्रणोती प्रतीक्षा प्रल्हाद जाधव. एक उत्कृष्ट कराटेपटू, बॉक्सिंग प्लेयर, कुस्तीपटू ते सध्या समाजशास्त्रीय पदवी पूर्ण करून डॉक्टर ऑफ फार्मासिस्ट करते. तिचं शिक्षण चालू आहे. हा प्रवास सुरूच आहे. पण आज पुस्तक स्वरूपात नाना भिन्न अर्थात नाभी अनुभवाचं रसायन, मानवी मनाच्या विविध छटा ह्या पुस्तकात ललित लेखन स्वरूपात मांडलेल्या आहेत. हे पुस्तक कोणत्याही वयातील वाचक वाचू शकतो, संग्रही ठेवू शकतो, पुन्हा पुन्हा वाचू शकतो असं लेखन तिने केलं आहे. त्याचबरोबर तिची आणखीन 2 पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर वाचकांच्या प्रतीक्षेत आहेत. लवकरच ती वाचकांच्या पसंतीला उतरतीलच. तुझ्या ह्या संपूर्ण लेखन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. लिहिती राहा ह्या सदिच्छा. खरं तर पणूची गोष्ट इथं संपतच नाहीये. ती इथूनच सुरू होते. ती
लिहिती राहावी. शब्दांचं विश्व अपाट आहे, अतंग आहे असं मी मानतो. आणि या विश्वात आमच्या घरचा प्रणोती नावाचा तारा नाभी या पुस्तकाच्या स्वरूपात तळपणार आहे. याचा मला एक भाऊ म्हणून, कुटुंबातील एक सदस्य म्हणून सार्थ अभिमान आहे. भावनांना जेव्हा अक्षराची साथ मिळते तेव्हा पुस्तकरूपी साहित्याची निर्मिती होते. प्रणोतीच्या तपश्चर्येचं पहिलं पुष्प म्हणजे हे नाभी नावाचं पुस्तक. रोजच्या जीवनात येणारे अनुभव ते तिनं सरळ साध्या सोप्या भाषेत आपल्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. शेवटी पैलवान असल्यामुळे साहित्य क्षेत्र जरी नवीन असेल तरी या क्षेत्रातील प्रत्येक आव्हानाला तू चिटपट करत यशाची नवनवीन शिखरे तू पदार्पण करशील. तुझ्या हे याची मला खात्री आहे. तुझ्या लेखणीतून आम्हाला नवनवीन साहित्य वाचायला मिळावं हीच त्या महाबली हनुमंताच्या प्रार्थना.